वर्षे शोभा मनोहर महिमाने या नाल्यात पडून वाहून गेले होते. त्यांचा मृतदेह अखेर आज सापडला, तोही त्यांच्या घरापासून कित्येक किलोमीटर दूर वारजे येथील मुळामुठा नदीत. काल नवले ब्रिज जवळ रिक्षातून उतरल्यानंतर त्या एका उघड्या नाल्याच्या दिशेने चालत होत्या. पावसाच्या संततधारेत तो नाला तुडुंब भरलेला होता, पण त्यावर कोणताही झाकण नव्हतं. कोणालाही कळणार नाही असा तो खुला नाला. आणि त्या भ्रमात शोभाताईंना समजण्याआधीच त्यांचा पाय घसरला आणि त्या नाल्यात पडल्या, वाहून गेल्या. त्या क्षणापासून तब्बल 18 तास, होय 18 तास सतत शोध मोहीम सुरू होती. नातेवाईक, आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस, अग्निशमन दल सगळ्यांनी मिळून अथक प्रयत्न केला आणि अखेर इतक्या लांब नवले ब्रिज पासून कित्येक किलोमीटर दूर वारजे स्मशानभूमीजवळ मुळामुठा नदीत त्यांचा मृतदेह सापडला. पण एक प्रश्न आता सगळ्यांना अस्वस्थ करतो. हा अपघात की यंत्रणेचं दुर्लक्ष? अशा उघड्या धोकादायक नाल्यांवर मनपाने झाकण लावणं, खबरदारी घेणं अपेक्षित नाही का? आता तरी डोळे उघडणार आहेत का नाही? की अजून एखादी व्यक्ती बळी गेल्यावरच महानगरपालिका या गोष्टीवरती हालचाल करणार आहे? या घटनेचा प्रश्न मात्र अजूनही जिवंत आहे.